नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपले सबस्क्राइबर श्रावणी यांच्या कमेंटवरून 36 साइजचे कटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग करणार आहोत। त्यांनी पूर्ण साइज पाठवलेली आहे, तर आपण आता ती साइज बघूयात। त्यांची जी पूर्ण उंची आहे ब्लाउजची ती 15 इंच आहे। त्यात आपण 1 इंच उंची वाढवणार आहोत, म्हणजे जी पूर्ण उंची घेणार आहोत ती 16 इंचची असेल। साइज म्हणजे छाती असते। आपला जो छातीचा गोल राउंड असतो तो आपल्याला मोजून घ्यायचा असतो, किंवा तुम्ही ब्लाउजवरून देखील माप काढू शकता। मी त्याचे बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। साइज म्हणजे छाती, आपला छातीचा जो गोल राउंड असतो तो त्यांनी मोजलेला आहे, तो आहे 36 इंच। तुम्ही ब्लाउजवरून देखील माप घेऊ शकता। ब्लाउजवरून माप घेण्याचा देखील मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यांची छाती आहे 36 इंच। 36चा आपल्याला चौथा भाग काढायचा असतो। 36चा चौथा भाग आहे 9 इंच। त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो, म्हणजेच आपली पूर्ण घडी आलेली आहे 10.5 इंचाची। त्यांचं कमर आहे 31 इंच। 31चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 31चा चौथा भाग आहे 7.25 इंच। त्यात आपण अर्धा इंच पाठीमागचा टक्स घेत असतो। 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। अशी आपली जी पूर्ण घडी आहे कमरेची ती 9.25 इंच येणार आहे। त्यांचा मागचा गळा आहे 9 इंचाचा। त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं, म्हणजेच आपण जो गळा घेणार आहोत तो 9.5 इंचाचा घेणार आहोत। पुढचा गळा आहे त्यांचा 5.5 इंचाचा। त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असतो। त्यांचा जो पुढचा गळा आहे तो 5.5 इंचाचा आहे। त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असतो, म्हणजेच आपण जो गळा घेणार आहोत तो 6 इंचाचा घेणार आहोत। त्यांनी हे सर्व मेजरमेंट पाठवलेलं आहे, त्या मेजरमेंटवरून आपण आज पेपर कटिंग करणार आहोत। सर्वात आधी आपल्याला उंची टाकायची असते। मी आधी 36 साइजचे बरेचसे कटोरी ब्लाउजचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आपण 16 इंच उंचीचा पेपर घेत आहोत। त्यांची जी पूर्ण उंची आहे ते 15 इंच आहे। त्यात आपण 1 इंच शिलाई मार्जिन वाढवत आहोत। मी ते 16 इंचवरती टिक करत आहे। आता आपण शोल्डर टाकून घेऊयात। इथे 5.5 इंच आपण शोल्डर घेणार आहोत। इथून तर एवढं आपलं 5.5 इंच शोल्डर आहे। बऱ्याच जणांना शोल्डर ओळखण्यात प्रॉब्लेम येतात। आपण जी ब्लाउजची बंद बाजू ह्या साईडने घेत असतो, इथून आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं असतं। जसं मी इथून उंची मोजून घेतलेली आहे, तिथूनच आपण शोल्डर मोजून घेत असतो। इथे मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। शोल्डरला आपण लाईन मारून घेऊयात। शोल्डरचं माप ब्लाउजवरून कसे घ्यायचे ते देखील मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। त्या पद्धतीने आपण शोल्डरचं माप आपल्या ब्लाउजवरून काढू शकतो। इथेही मी 5.5 इंचवरती टिक करून घेत आहे। 6 इंच मुंडा। इथून जो मोजलेला आहे आपण ते मुंड्याची उंची आहे। आपल्याला मुंड्याची उंची इथून तर एवढी मोजून घ्यायची असते। इथे आपण लाईन मारून घेऊयात। मी ते 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 6 इंच मुंडा घेतलेला आहे। आता आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे। 36 साइजची जी घडी आहे ती 9 इंच आहे। 36चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 36चा जो चौथा भाग आहे तो 9 इंच आहे। तुम्ही जर अंगावरून माप घेत असाल तर 36 इंच येईल आणि तुम्ही जर ब्लाउजवरून घडी मोजून घेत असाल तर 9 इंचाची येईल। मी इथे 9 इंचवरती टिक केलेला आहे आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। मी नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असते। तुम्ही 1.25 किंवा 2 इंच देखील घेऊ शकता। इथेही आपण लाईन मारून घेऊया। इथून एवढी आपली 9 इंचाची घडी झालेली आहे आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे, म्हणजे जी आपली घडी झालेली आहे ती 10.5 इंचाची आलेली आहे। आता आपण 1/2 इंच या साईडला टिक करून घेऊयात। हे बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या पडत असतात, म्हणजेच मुंड्यामध्ये कापड गोळा होत असतो, तो कापड गोळा होऊ नये म्हणून आपण 1/2 इंच या साईडला टिक करून घेऊ शकतो। तुमच्या जर आर्महोलमध्ये चुन्या पडत नसतील तर तुम्ही नॉर्मल याच्यावरती टिक करूनही घेऊ शकतात, आणि ज्यांच्या आर्महोलला जास्त चुन्या पडत आहेत त्यांनी अर्धा इंचवरती टिक करायचं आहे। बऱ्याच जणांच्या काखेमध्ये कापड गोळा होतो, तर या पद्धतीने टिक करून घेतल्यामुळे तो कापड गोळा होत नाही। जो एक्स्ट्राचा कापड असतो तो कट होऊन जातो
इथेही आपण 1/2 इंच मोजून घेतलेला आहे आणि 1/2 इंचावरती टिक केलेला आहे. हे टिक करून घेतो म्हणून आपला जो आर्महोलचा आकार असतो मुंड्याचा तो अगदी व्यवस्थित येतो. इथून 1 इंचावरती जिथं आपण हे 1/2 इंच घेतलेलं आहे इथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. समजा तुम्ही हे जर अर्धा इंच घेतलेलं असेल तरी आपल्याला तिथून 1 इंच घ्यायचं असतं. इथून पुढे आपण अर्धा इंचावरती टिक करून घेऊया. त्याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे. मी आधी हा बाहेरचा जो आपला मुंडा आहे त्याला आकार देऊन घेत आहे. इथे आपला बाहेरचा आकार देऊन झालेला आहे. जो आतला आकार आहे त्यालाही आकार देऊन घेऊया. इथे मी आर्महोल स्केलने आकार देऊन घेत आहे. दोघंही आकार आपण इथे दिलेले आहेत. आता आपल्याला गडारुंदी मोजून घ्यायची आहे. मी इथे 2.5 इंच गडारुंदी घेत आहे. त्यांची गळ्याची पाठीमागच्या गळ्याची उंची आहे त्यांची 9 इंच. त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे. हे आपण अर्धा इंच का ॲड करतो, ज्या वेळेला आपण शोल्डर जॉईन करतो त्यावेळेला ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. म्हणून नेहमी आपण गळ्याच्या उंचीत अर्धा इंच ॲड करून घेत असतो. इथून लाईन मारलेली आहे. आता जशी आपण इथून 2.5 इंच गडारुंदी घेतलेली आहे तशी इथूनही मोजून घेऊयात. हे बघा 2.5 इंच अगदी बरोबर येत आहे. इथे आपण अर्धा इंच वाढवून घेऊयात. तुम्हाला जर नॉर्मल डीप गळा हवा असेल तर या पद्धतीने अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. आणि कमी गोल गळा हवा असेल तर तुम्ही आहे ते 2.5 इंचावरती गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. आपण फक्त इथे 2.5 इंच प्लस अर्धा इंच घेतलेला आहे. इथं आहे तेवढीच 2.5 इंच गडारुंदी ठेवलेली आहे. तुम्हाला जर जास्त डीप गळा मोठा गळा हवा असेल तर इथं अर्धा इंचाऐवजी 1.25 इंच घेऊ शकता किंवा 1 इंचही घेऊ शकतात. जर तुम्ही इथून 1.25 किंवा 1 इंच वाढवला, जास्त डीप गळा ठेवला तर आपल्याला जी गडारुंदी आहे ती 2.25 इंच घ्यायची असते आणि शोल्डर आपल्याला 5.25 इंच घ्यायचा असतो आणि हा जो मुंडा आहे आपल्याला तो 5.6 इंच घ्यायचा असतो. जर आपण इथे 1.25 पेक्षा जास्त घेतलं तर आपल्याला हे चेंजेस करून घ्यायचे असतात. इथे आपण टिक करून घेऊया. समजा तुम्ही आहे त्याच मापावरती जर गळ्याची रुंदी जास्त घेतली इथे 1.25 किंवा 1 आणि आकार देऊन घेतला तर बऱ्याचदा काय होतं आपलं शोल्डर खाली उतरू शकतं. म्हणून आपल्याला हे जर तुम्ही डीप गळा घेत असाल तर हे चेंजेस आपल्याला करून घ्यायचे असतात. आता आपण इथे 1 इंचावरती आकार देऊन घेऊया. इथेही आपण नॉर्मल डीप गळ्यासाठी 1/2 इंचावरती टिक करून घेत असतो. हे आपण का टिक करतो, बऱ्याच जणांचे शोल्डर गळतात तर ते शोल्डर गळू नाही म्हणून. या पद्धतीने जर आपण क्रॉस कट केलं तर आपले शोल्डर कधीच गळत नाही. इथे मी गळ्याला आकार देऊन घेत आहे. इथे मी गोल गळा घेत आहे. आता आपण कमरेचं माप टाकूयात. त्यांचं कमर आहे 31 इंच. 31चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 31चा जो चौथा भाग आहे तो 7.25 इंच आहे. इथे आपण 7.25 इंचावरती टिक करून घेऊया. अर्धा इंच आपलं पाठीमागे जो टक्स येतो इथे त्यासाठी आपण हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो. इथून आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन. जे आपण 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे तसंच आपल्याला इथेही 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं असतं. आणि समजा तुम्ही 1.25 किंवा 2 इंच इथे वाढवलेलं आहे तर तेवढंच आपल्याला इथे वाढवायचं आहे. इथून मी कमरेचा भाग 7.25 इंच घेतलेला आहे 31 कमरेसाठी. अर्धा इंच आपला पाठीमागचा टक्स आणि हे 1.5 इंच आपलं नेहमीप्रमाणे शिलाई मार्जिन. तिथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. इथे आपण लाईन मारलेली आहे. मी ते जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथेही लाईन मारून घेते म्हणजे आपलं लक्षात येईल. इथून एवढी आपली घडी आहे 9 इंच. हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. इथून एवढं आहे आपलं कमरेचं माप. हे अर्धा इंच पाठीमागचा टक्स आणि हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. समजा तुम्ही फक्त कमरेचं माप चौथा भाग टाकला आहे आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेला आहे तर पुढचा भाग कमी जास्त होऊ शकतो. यापेक्षा आपला जो पुढचा भाग आहे तो मोठा वाटू शकतो आणि पाठीमागचा कमी. तर त्यासाठी आपल्याला दोघं भाग अगदी बरोबर यावे म्हणून आपल्याला हे अर्धा इंच शिलाई मार्जिन टिक करून घ्यायला लागतं. आपला जो पाठीमागचा टक्स असतो तो अर्धा इंचचा असतो.
मी तुम्हाला तो टक्स देखील टिक करून दाखवणार आहे। इथे 4 इंच रुंदी घेत आहे मी इथून टक्सची, इथून 4.5 इंच उंची। आता आपण इथे लाईन मारून घेऊ। टक्सची उंची तुम्ही मोठीही घेऊ शकता, जर तुमचा गळा लहान असेल तर टक्सची उंची तुम्ही 5 इंच घेऊ शकतात, 4.5 इंच घेऊ शकतात। मी तुम्हाला टक्सची उंची मोठी देखील करून दाखवणार आहे। मी आधी इथून टिक करून घेते, नंतर वाढवून दाखवेल। हा झाला आपला पाठीमागचा टक्स अर्धा इंचचा। तुम्हाला जर लहान गळा घेत आहात तुम्ही इथं उंचीने, तर तुम्ही 5 इंच टक्सची उंची घेऊ शकतात। आणि तुमचा गळा जर मोठा असेल तर टक्सची उंची आपल्याला कमी घ्यायची असते। इथे आपला 36 साईजचा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे आणि आपण कुठे किती इंच घेतलेला आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितले आहे। मी परत एकदा तुम्हाला सांगते, हे जे आपण पाव इंच घेत असतो हे बऱ्याच जणांच्या बाहीला आणि आर्महोलला म्हणजेच मुंड्याला चुन्या पडतात, कापड गोळा होतं, तर त्यासाठी आपण हे एक्स्ट्रा घेतलेलं असतं पाव इंच ह्या साईडला, म्हणजेच गळ्याच्या साईडला क्रॉस करून घेतो। आणि हे आकार देण्यासाठी आपला जर मुंड्याला आकार व्यवस्थित नसेल तरीही आपल्या मुंड्याला चुन्या पडू शकतात, तर त्यासाठी आपण पाव इंच हे खालच्या साईडला घेतो। आणि हे पाव इंच का कमी करून घेतो, बऱ्याच जणांचे शोल्डर गळण्याचे खूप प्रॉब्लेम येतात। मला बऱ्याच जणांच्या कमेंटही येतात की आमचे शोल्डर गळतात। ज्यांचे शोल्डर गळत असतील तर त्यांनी हे पाव इंच कमी करून घ्यायचे आहेत। आपले शोल्डर बिलकुल गळत नाही। आता आपण हे कट करणार आहोत। उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। जर तुमची उंची याच्यापेक्षा कमी असेल तर कमी घेऊ शकतात, बाकी माप आपल्याला सेम टाकायचे असतात। तुम्ही उंची जरी कमी घेतली पण आपल्याला तेवढाच आर्महोल घ्यायचा असतो, म्हणजे जो मुंडा घेतो आपण, जरी तुमची उंची कमी असेल तरी आपल्याला मुंड्याची जी उंची आहे ती तेवढीच घ्यायची असते, शोल्डर पण तेवढंच घ्यायचं असतं। इथे आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे। मी हा नॉर्मल जो डीप गळा घेतलेला आहे तो कट करणार आहे। तुम्ही इथून 1 इंच आकार देऊन देखील गळा कट करू शकता। हे अर्धा इंच वाढवून घेतल्यामुळे आपला जो गळा आहे तो थोडा पसरट होतो आणि व्यवस्थितही दिसतो। तर आपला गळा उतरू नये किंवा शोल्डर खाली गळू नये, तर त्यासाठी मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे किती इंच आपण गळ्याच्या साईडने कमी करून घ्यायला हवं। इथे आपला हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे। आता आपण पुढचा भाग कट करूयात। इथे आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे। आता आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची असते। अर्धा इंच उंची का वाढवतो आपण, जेव्हा आपण कटोरी जॉईन करतो त्यानंतर आपली जी क्रॉसपट्टी जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं। समजा तुम्ही अर्धा इंचपेक्षा कमी शिलाई मार्जिन घेत असाल तर तुम्ही कमी वाढवलं तरी चालेल, पण मी नेहमी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असते, म्हणून मी अर्धा इंच वाढवून घेते। ज्यांना पण मी पेपर कटिंग दिलेला आहे त्यांना देखील मी अर्धा इंचच वाढवून दिलेला आहे। इथे आपल्याला आहे त्याच आकारात टिक करून घ्यायचं आहे। आता आपण मुंडाही टिक करून घेऊयात, नंतर आपल्याला आतला मुंडा टिक करायचा असतो। इथे मी गळ्या रुंदीलाही लाईन मारून घेतलेली आहे। इथे आपल्या पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपण उंचीत वाढवून घेतलेला आहे आणि हे वाढवूनच घ्यायचं असतं। समजा तुम्ही नाही वाढवलं तर आपले जे पुढचा भाग आहे तो कमी होऊ शकतो उंचीमध्ये, कारण जो पाठीमागचा भाग आहे त्यात आपली क्रॉसपट्टी नसते, या भागात आपली क्रॉसपट्टी एक्स्ट्रा असते। ती जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असते। इथे मी जे 1.5 इंच आहे त्याला देखील लाईन मारून घेणार आहे। इथून जे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन असतं त्यालाही आपण टिक करून घेऊयात। आता आपण इथून 6 इंच, इथून 5.5 इंच, जसं आपण आधीच्या ज्या मुंड्याला टिक करून घेतलं होतं सेम त्याच पद्धतीने, या पद्धतीने जर आपण टिक केलं तर आपले जे आकार आहेत ते अगदी व्यवस्थित येतात आणि ब्लाऊज देखील अगदी व्यवस्थित बसतो। इथे आपण पाव इंचवरती टिक करून घेणार आहोत। मी परत एकदा मोजून दाखवते, 6 इंच घेतलेला आहे।
इथून आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे। जसं आपण पाठीमागच्या भागात फक्त पाव इंच घेतलेला आहे तसंच आपल्याला इथेही पाव इंच घ्यायचं आहे। तुम्ही जर पाठीमागच्या भागात अर्धा इंच घेतलेलं असेल म्हणजेच तुम्ही जर इथे अर्धा इंच घेतलेलं असेल तर इथेही आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि तुम्ही जर पाव इंच घेतलेलं असेल तर पावच इंच घ्यायचं आहे। आता आपण 1 इंचवरती इथे आकार देऊन घेऊयात। मी ते 1 इंचवरती पॉइंट करून घेत आहे आणि या स्केलने आकार देऊन घेत आहे। इथे मी आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला पुढच्या गड्याची उंची बघायची आहे। त्यांचा जो पुढचा गडा आहे तो 5.5 इंचाचा आहे। इथून आपण 5.5 इंच घेऊयात आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन। म्हणजे जर आपलं तयार ब्लाऊजचं गळा जर 5.5 इंचाचा असेल तर त्यात आपल्याला अर्धा इंच उंचीत वाढवून घ्यायचं असतं। इथे मी अर्धा इंच उंचीत वाढवून घेतलेला आहे। आता आपण इथेही गळा रुंदी मोजून बघूयात। बरोबर 2.5 इंच आलेली आहे आणि तुम्हाला जर थोडा पुढचा गळा ब्रॉड हवा असेल म्हणजेच थोडा डीप हवा असेल तर 1 ते 2 पॉईंटने टिक करायचं आहे। म्हणजेच एवढा, ह्या 2 लाईनी किंवा 1 लाईन एवढाच, यापेक्षा जास्त आपण टिक नाही करायचं आहे, नाहीतर आपला गळा पसरट होऊ शकतो। मी अगदी 2 पॉईंटनेच टिक केलेला आहे, म्हणजेच 2 लाईन, 2.5 इंच आणि 2 लाईन, 2.25 इंचपेक्षा कमी। इथे आपला पुढचा गडा देखील टिक केलेला आहे। मी परत एकदा सांगते तुम्हाला, हा आहे 5.5 इंचाचा गडा, त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। इथून आपण 1 इंचवरती टिक करून घेऊयात। इथे मी 1 इंचवरती टिक करून घेत आहे। आता आपल्याला इथून आकार देऊन घ्यायचा आहे। हे 1 इंचवरती का टिक करून घेतो आपण? गड्याला आकार देण्यासाठी आणि आपली जी कटोरीला आकार देतो त्यासाठी आपल्याला हे टिक करून घ्यायचं असतं। आता आपण इथून क्रॉसपट्टीचं माप घेऊयात। मी इथे 3.5 इंच क्रॉसपट्टीचं माप घेत आहे। आपल्याला 3.5 ते 4.25 इंच घ्यायचं असतं। हे बघा, हे 4.25 इंचचं मी घेऊन दाखवत आहे, 3.5 इंचचं देखील घेऊन दाखवणार आहे। 3.5 इंचच्या क्रॉसपट्टी इकडून जर घेतलेली असेल तर इकडून 3 इंच घ्यायचं आहे आणि 4.25 घेतलेलं असेल तर आपल्याला 3.25 घ्यायची आहे। अगदी पाव इंचाचा फरक। इथून आपल्याला आकार द्यायचा असतो आणि तुम्ही जर ही घेतली समजा वरची तर आपल्याला इथून लाईन मारून वरचा आकार द्यायचा आहे। म्हणजेच ही जी आहे ती 3.5 इंच आहे आणि ही जी आहे 4.25 इंच आहे। तर आपण 4.25 इंच घेऊयात कारण उंची खूप जास्त आहे ब्लाऊजची, तर त्यासाठी। आता आपल्याला ही क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे। इथे 1.5 इंचला आपण लाईन मारून घेऊयात। मी इथे 4.25 का घेत आहे? कारण ब्लाऊजची जी उंची आहे ती खूप मोठी आहे, म्हणून 4.25 इंचची मी इथे क्रॉसपट्टी घेतलेली आहे। आता आपण इथून क्रॉसपट्टी मोजणार आहोत। 10.25 इंच आपली ही क्रॉसपट्टी आलेली आहे, तर त्याचा निम्म करायचा आहे। निम्मवरती आपण टिक करून घेऊयात। इथूनही आपण मोजून घेऊयात। 5 इंच आणि 1 लाईन एवढी। इथे आपण जी क्रॉसपट्टी घेतलेली आहे ती 3.5 इंचची नाही घेतलेली आहे, 4.25 इंचची घेतलेली आहे, कारण आपली उंची यामध्ये जास्त आहे। आता आपण हा जो पॉइंट केलेला आहे हा कटोरीला टिक करून घेण्यासाठी इथून आपण 2 इंच मोजून घेऊया। इथून मी नेहमी 2 इंच मोजून घेत असते, तुम्ही 2.25 इंचवरती देखील घेऊ शकतात। पण काय होतं, जर आपण हा भाग जास्त घेतला तर आपल्या आर्महोलला मुंड्याला चुन्या पडू शकतात, म्हणून 2 इंचवरती टिक करायचं आहे। मी इथे आकार देऊन घेत आहे। इथे आपण जो 1 इंचवरती आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। आता ही लांब कटोरी का वाटत आहे? त्यांचा पुढचा जो गडा आहे तो खूप लहान आहे। जर तुमचा गडा मोठा असेल तर ही कटोरीचा जो आकार आहे तो कमी होऊन जातो आणि त्यात म्हणजे यांची जी उंची आहे तीही खूप लांब आहे, म्हणून आपल्याला ही कटोरी थोडी लांबट वाटत आहे। मी ते डार्क करून दाखवते।
हा झाला आपला इथून तर याचा निम्म. आता आपण नेहमी काय करतो, पाव इंच वाढवून घेत असतो. तर जो 2 इंचावरती आपण टिक केलेला आहे तिथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे. या पद्धतीने इथं आपण या पद्धतीने टिक करून घेतल्यामुळे हा आकार आपल्याला द्यायला खूप इझी जातो. म्हणून मी नेहमी हा आकारही देऊन दाखवते आणि हा देखील देऊन दाखवते. आपण कुठल्याही एक आकाराची कटोरी जरी कट केली तरीही आपली कटोरी खूपच छान बसते. इथे मी तुम्हाला टिक करून दाखवलेलं आहे. आता आपण हे कट करणार आहोत. अशीच माप घेऊन जर तुम्ही कटोरी किंवा कुठलाही भाग कट केला तर तुमचं जे ब्लाऊज आहे ते कधीच बिघडणार नाही. अगदी व्यवस्थित असंच येईल. पण माप घेताना आपल्याला व्यवस्थित माप घ्यायची असतात आणि जे आकार देतो आपण मुंड्याला ते देखील आपल्याला खूप व्यवस्थित द्यायचे असतात. कटोरीचा आकारही आपल्याला व्यवस्थित द्यायचा असतो. जरी कटोरीचा आकार आपला व्यवस्थित नसेल तरी आपल्या कटोरीला फुगा येऊ शकतो, कापड गोळा होऊ शकतो किंवा ओढला जाऊ शकतो. इथे आपला हा भाग कट झालेला आहे. आता आपण जो कटोरीचा भाग आहे तो कट करूयात आणि क्रॉसपट्टी कट करणार आहोत. जे आपण 4.5 इंचावरती टिक करून घेतलेलं होतं ते कट करूयात. इथे आपली कट झालेली आहे. आता आपण गळा कट करूयात. तुम्ही गळ्यामध्ये उंची वाढवू शकता. गळ्याची उंची जर अजून थोडी असेल तर आपली ही कटोरी आहे ती लांबट दिसत नाही. शक्यतो गळ्याची 36 साईजची उंची जी असते ती 6.5 इंच असते, पण यांची 5.5 इंच आहे. म्हणून त्यांच्या याच्यावरून आपण हा आज व्हिडिओ बनवलेला आहे. मी 6 इंच उंचीचा 6.5 इंच उंचीचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे जी पुढची गळ्याची उंची असते 36 साईजची ती 6 इंच 6.5 इंच उंचीची देखील गळ्याची व्हिडिओ बनवलेली आहे. त्यांची कटोरीही बघू शकता तुम्ही. मी त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. इथे आपली ही लहान कटोरी कट झालेली आहे. ही आहे आपली क्रॉसपट्टी म्हणजेच बेल्ट आणि हा आहे आपला मुंड्याचा भाग. आता आपण हे साईडला ठेवून घेऊयात. आता आपण कटोरी वाढून घेऊयात. आपल्याला कटोरी वाढवायला हीच कटोरी ठेवून कटोरी वाढून घ्यायची असते. मी ते मधोमध कटोरी ठेवलेली आहे. आता आपल्याला याच्यावरून कटोरी टिक करायची आहे. इथेही आपण टिक करून घेऊयात. हा आहे गळा. गळ्याला देखील टिक करून घेऊया. इथे आपली ही लहान कटोरीवरून ही कटोरी टिक झालेली आहे. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. आपल्याला नेहमी लहान कटोरीवरून कटोरी वाढवून घ्यायची असते. इथे आपण नेहमीप्रमाणे 1.5 इंच ह्या सरळ बाजूने आपल्याला नेहमी 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं. इथून 1 इंच, इथून आपण 1.5 इंचावरती टिक करून घेऊया. इथून अर्धा इंच. आता आपण हे जे पॉइंट केलेले आहेत ते जॉईंट करून घेणार आहोत. हा पण जॉईंट करून घेऊया 1 इंचावरचा. आता आपण इथून हे 1.5 इंच मोजून घेतलेला आहे. इथून आपल्याला अगदी हलका असा आकार द्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीने. इथे आपला हा जो कटोरीला आकार देऊन झालेला आहे इथेही आपण टिक करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे कटोरीचा हा मोजून घ्यायचा आहे आणि त्याचा निम्म काढायचा आहे. 8 इंच आलेला आहे. हा जो भाग आहे आपल्या कटोरीचा तो 8 इंच आहे. त्याचा आपण निम्म काढून घेऊयात म्हणजेच 4 इंच. आता आपल्याला 4 इंचपासून खाली 2 इंचावरती टिक करायची आहे, अगदी समोरासमोर. या पद्धतीने जर तुम्ही 2 इंच टिक करून घेतली तर तुमची कटोरी कधीच बिघडणार नाही आणि चपटी देखील होणार नाही. इथेही लाईन मारून घेऊयात आणि इकडेही. इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे. आता आपल्याला ही कटोरी कट करायची आहे.
मी ते हाय तोच गळ्याचा आकार कट करणार आहे, म्हणजेच लहान. तुम्हाला जर गळा या कटोरीवरून वाढवायचा असेल तर कसा वाढवायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मी गळा कसा वाढवायचा ते देखील सांगणार आहे आणि जी हुकलूक पट्टी आपल्याला जर कमी घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची ते देखील मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इथे आपली ही कटोरी कट झालेली आहे. आता मी ही कटोरी तुम्हाला लावून दाखवते. आपल्याला ही कटोरी थोडी लांब वाटत असेल कारण उंची खूप मोठी आहे त्यांची ब्लाऊजची आणि पुढचा गळा जो आहे तो खूप लहान आहे, म्हणून ही कटोरी लांबट आलेली आहे. बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशी आपली इथे कटोरी बसलेली आहे. आणि हा जो गळा आहे त्यांचा खूप लहान आहे. समजा तुम्हाला गळा वाढवून घ्यायचा आहे. आता आपला जो गळा आहे इथं त्यांचा 5.5 इंचाचा आहे तयार ब्लाऊजचा. तुम्हाला जर 6 इंचाचा तयार ब्लाऊजचा गळा हवा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीनेच ही कटोरी ठेवायची आहे आणि इथून मोजून घ्यायचं आहे. बघा आपण हा 6 इंचाचा कट केलेला आहे. हा जो गळा आहे आपण 6 इंचाचा कट केलेला आहे. तुम्हाला जर 6.5 इंचाचा किंवा 6 इंचाचा असेल तर तुम्ही अर्धा इंच खाली टिक करून घेऊ शकतात. म्हणजेच आपल्याला जर कटोरीत गळा वाढवून घ्यायचा असेल आहे त्याच पॅटर्नवरून तर या पद्धतीने अर्धा इंच टिक करून तुम्ही गळा वाढवून घेऊ शकतात. तोही मी तुम्हाला वाढवून दाखवणार आहे. इथून आपल्याला काहीच करायचं नाही, इथून खाली आपण टिक करून घेत असतो. या पद्धतीने आपण आहे त्याच कटोरीवरून गळा वाढवून घेऊ शकतो. मी तुम्हाला तोही कट करून दाखवणार आहे. जर तुम्हाला 5.5 इंचाऐवजी 6 इंच घ्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट मोजून घेऊ शकता किंवा या पद्धतीने गळा आहे त्याच पेपर पॅटर्नचा वाढवू शकतात. आता बऱ्याच जणांचं काय होतं की जी हुकलूक पट्टी आहे ती खूप लहान हवी असते आणि पाठीमागचा भाग मोठा हवा असतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी बाजू आहे ती अगदी आहे तेवढीच ठेवायची आहे. कुठूनच आपण काही वाढवून घेत नाही किंवा कमी करून घेत नाही. आपल्याला जे कमी करायचं असतं ते ही सरळ लाईन आहे इथून. आता तुमची नेहमी जी ब्लाऊजची हुकलूक पट्टी असते ती मोजून घ्यायची आहे. ती जर तुमची 7 इंच येत असेल तर आपल्याला हा भाग आणि क्रॉस पट्टीचा भाग मोजून घ्यायचा असतो आणि त्यात अर्धा इंच पाव इंच हे कमी करून घ्यायचं असतं. जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी तुम्ही करू शकता. हा एक्स्ट्राचा भाग आपण आधी कट करून घेऊयात. हुकलूक पट्टीचंही मी तुम्हाला दाखवणार आहे. ही झाली आपली कटोरी. बघू शकता इथे आपली कटोरी खूप छान तयार झालेली आहे. ही आहे आपली क्रॉस पट्टी. आता मी तुम्हाला दाखवते मोजून. ही जर आता ही भरपूर उंचीचा ब्लाऊज आहे तर यांची जी हुकलूक पट्टी आहे ती खूप मोठी येणार आहे. जर समजा त्यांना हुकलूक पट्टी लहान करायची असेल तर ते कशी करू शकतात. खूप मोठी येत आहे. इथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. ही जी आपली हुकलूक पट्टी येणार आहे ती 9 इंचाची येणार आहे आणि हे जे अर्धा इंच आहे हे शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. आणि तुम्हाला जर ही हुकलूक पट्टी 8 इंचाची किंवा 7.5 इंचाची कमी करायची आहे, म्हणजे 7 इंचाची किंवा 7.5 इंचाची 8 इंचाची घ्यायची आहे, तर आपल्याला हे बिलकुल कट करायचं नसतं. कट करायचं असतं ते कटोरीला. मी तुम्हाला तेही करून दाखवणार आहे. आता आपली ही जी पट्टी आहे इथं शिलाई मार्जिन जाईल पाव इंच आणि हे जाईल अर्धा इंच. ही झाली आहे 3 इंचाची. तर तुम्हाला जर 8 इंचाची घ्यायची असेल हे 3 इंच घ्यायचं आणि इथे बाकी वाढवून घ्यायचं. तर इथे 5 इंच घ्यायचं. म्हणजे 5 इंच घेतल्यावर तुमचं शिलाई मार्जिन जाईल 4.5, म्हणून आपण इथे 5.5 घेत आहोत. कारण अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं. घेताना आपल्याला कमी ही जी सरळ लाईन आहे इथूनच घ्यायचं आहे. जर तुम्हाला हुकलूक पट्टी कमी हवी असेल तर आणि आपण इथून कट करायचं आहे. इथे आपल्याला आहे तेवढंच अंतर ठेवायचं आहे. या पद्धतीने क्रॉस लाईन मारायची आहे. मी तुम्हाला ही कट करून दाखवते. आपल्या कटोरीचा आकार बिलकुल चुकत नाही. हुकलूक पट्टी याप्रमाणेच कमी करून घ्यायची असते. बघा या पद्धतीने मी ते कमी केलेली आहे. तुम्हाला मी कटोरीचा आकार परत एकदा दाखवते.
बघा आपल्या कटोरीचा आकार कुठंही चुकलेला नाही आणि हे जे एक्स्ट्राचं आहे ते नंतर आपल्याला असं थोडं क्रॉस कट करून घ्यायचं असतं या पद्धतीने. आणि परत तुम्हाला जर अजून कमी हवी असेल तर काय करायचं आहे, परत आपल्याला हे जसं मी पहिल्यांदा तुम्हाला ठेवून दाखवलं तसं ठेवून बघायचं आहे. परत माप घ्यायचं आहे आणि परत जर तुम्हाला पाव इंच अर्धा इंच कमी करायचे आहे तर या पद्धतीने आपण परत पाव इंच अर्धा इंच कमी करून घेऊ शकतो. मी तुम्हाला लाईन मारून दाखवते. हे फक्त ज्यांना हुकलूक पट्टी कमी करायची आहे त्यासाठीच आहे. ज्यांना आहे तेवढीच ठेवायची आहे त्यांच्यासाठी नाही. ज्यांना पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागाची जी हुकलूक पट्टी कमी हवी असते तर त्यांच्यासाठी आपण ह्याकडून कमी करून घेत असतो. ह्या गोल राऊंड करून आपल्याला बिलकुल कमी करून घ्यायची नाही. समजा आपण ह्या गोल राऊंड करून कमी केलं तर आपला हा जो भाग आहे तो खूप मोठा होईल आणि हा भाग कमी पडेल आणि आपली कटोरी व्यवस्थित बसत नाही. तर त्यासाठी आपल्याला हा जो गोल राऊंड आहे इथून काहीही करायचं नाही. कट करताना नेहमी आपल्याला हुकलूक पट्टी कमीसाठी इथूनच कमी करून घ्यायचं असतं. आणि आहे त्याच कटोरीवरून गळा कसा वाढवायचा ते देखील मी यामध्ये सांगितलेलं आहे. मला परत एकदा कटोरी घेऊन दाखवते. बघू शकता इथे आपण कटोरी घेतलेली आहे. ही क्रॉस पट्टी आहे. इथे बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशी आपली कटोरी इथे तयार झालेली आहे. कुठंही कमी नाही आणि इथे आपण कट करून घेतलं तरीही आपल्या कटोरीचा आकार बिलकुल चुकत नाही. तुम्हाला हुकलूक पट्टीसाठी कुठून किती इंच कमी करून घ्यायचं असेल ते मी अगदी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जर कमी करायची असेल तरच आपल्याला या सरळ भागाकडून खालच्या साईडने कमी करून घ्यायची असते. आणि समजा तुम्ही गळाही एकदा मोजून घ्यायचा आहे. गळा देखील तुम्हाला वाढवून घेता येतो. मी जसं तुम्हाला वाढवून दाखवलेलं आहे. आज आपण इथे श्रावणी यांच्या कमेंटवरून हा 36 साईजचा पेपर कटिंग केलेला आहे. मी आधी 36 साईजची बाहीचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्हाला जर बाही कट करायची असेल तर मी परत एकदा सांगते. आपल्याला बाहीसाठी 36 साईजच्या बाहीसाठी आपल्याला चौथा भाग काढायचा असतो. 36चा जो चौथा भाग येतो तो 9 इंच येतो. जर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर 9 इंचाची घडीची जी बाही आहे ती अगदी बरोबर अशी बसून जाते. आणि तुम्ही जर इथून 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला प्लस अर्धा इंच ॲड करायला लागतं. म्हणजे जी घडी येईल तुमची ती 9.5 इंचाची येईल. 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी फक्त आपल्याला 9 इंचाची घडी घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला कट करून घेतलेली बाही दाखवणार आहे. म्हणजेच मी जे पेपर कटिंग देत असते त्यांच्यासोबत या पद्धतीच्या बाह्या देखील कट करून देते. प्रत्येक साईजसोबत मी बाह्या, पाठीमागचा भाग, पुढचे जे आपले पार्ट आहेत कटोरीच्या ब्लाऊजसाठी ते देखील देत असते. आता मी जसं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे 36चा चौथा भाग काढायचा आहे. 36चा जो चौथा भाग आहे तो 9 इंच आहे. मी इथं नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून देत असते आणि ज्यांना मी पेपर कटिंग दिलेले आहे त्यांना 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवूनच दिलेली आहे. म्हणजे जी आपली घडी येणार आहे ती 9 इंचाची येणार आहे. मी ते तुम्हाला बाहीची घडीही मोजून दाखवते. बघू शकता अगदी परफेक्ट अशी 9 इंच आपली बाहीची घडी आलेली आहे. मी जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा अगदी बरोबर 9 इंचाची इथे मी घडी घेतलेली आहे बाहीची. 36 साईजसाठी आहे. मी या पद्धतीची पेपर कटिंग देत असते. त्यांच्यासोबत अशा बाह्या देखील कट करून देत असते. तर ही जी बाही आहे मी ती लावून दाखवणार आहे. अर्धा इंच आपल्याला वरती शिलाई मार्जिन सोडायला लागतं आणि तिथून पुढे हा पाठीमागचा जो भाग आहे तो लावून बघायला लागतो. नेहमी आपल्याला पाठीमागच्या भागावरूनच पाठीमागचा भाग लावून बघायचा असतो. बघू शकता हे 1.5 इंच बरोबर असं हे झालेलं आहे, समोरासमोर आलेलं आहे. आणि माझी जी बाही आहे 9 इंच घडीची ती अगदी बरोबर अशी पुरलेली आहे. 1 ते 2 पॉईंटने जास्त येईल पण कमी कधीच येत नाही. इथे तुमचा हा डाऊट मी क्लिअर केलेला आहे की बरेच जण सांगतात 36चा चौथा भाग काढून बाही पुरते का. पण मी तुम्हाला ही बऱ्याच व्हिडिओमध्ये कट देखील करून दाखवलेली आहे आणि पुरवून देखील दाखवलेली आहे. पण तुम्ही 36चा चौथा भाग प्लस 2 इंच जर घेत असाल तर ही 9 इंचाची बाही पुरत नाही. तर आपल्याला 9.5 इंचाची घडी घ्यायची असते. आणि जर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर फक्त आपल्याला 9 इंच घडीचीच बाही घ्यायची असते.
तुम्हाला जर पेपर कटिंग हवे असतील तर तुम्ही मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. पेपर कटिंगसोबत मी हा पाठीमागचा भाग देत असते, कटोरी, मुंड्याचा भाग, क्रॉसपट्टी आणि बाह्या. आज आपण आपले सबस्क्रायबर श्रावणी यांच्या कमेंटवरून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.